दीदीचे मम्मी पप्पा आले ना, त्यामुळे आमच्याकडे पनीरची भाजी बनलेली आहे आणि आता आपण सगळ्यांना विचारू पनीरची भाजी कशी झाली आहे। आमच्या आहे ना फायनली रोडचं काम चालू झालंय गल्लीतल्या, तेव्हा रोडला मुहूर्त लागलेला आहे। आता दादा ते ना पत्र उचलून आहे ना या बाजूच्या प्लॉटवर ठेवताय। नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर काही आमच्या आहे ना फायनली रोडचं काम चालू झालंय गल्लीतल्या, तेव्हा रोडला मुहूर्त लागलेला आहे। किती दिवसाचा मुहूर्तच लागत नव्हता। हर्षद दाखव, मला गाडी काढायची। रोडला मुहूर्त लागला आपल्या। आले तुम्ही आले तर आता दादा आहे ना टू व्हीलर आहे ना तिकडे लावतोय। तर आता फायनली गाडी समोरच्या रोडवर आणलेली आहे आणि आता दादा गाडी टाकतोय। आता ह्या गल्लीतला पण रोड होतोय, आमच्या पण गल्लीतला रोड होतोय, मग गाडी निघणार नाही। आता गाडी कुठं लावावी ती चिंता आहे, कारण गाडी लावायची समस्या आहे। तर आता दादा ते ना पत्र उचलून आहे ना या बाजूच्या प्लॉटवर ठेवताय, कारण की तिकडून जेसीबी आलेली आहे आणि रोड बनवायचं आहे, ते मधातच आलंय। आमचं नेमकं रोडच्या कामाला मुहूर्त लागला आणि मध्येच वाळू होती, तर आता बहुतेक जेसीबीने ना पहिले वाळू साईडला टाकतील ते। तर काहीच गाडी वगैरे लावून आलोय आणि आता मला भूक लागली आहे। सो या ठिकाणी आलेले बटाट्याचा पराठा सोबत चटणी आणि अजून एक काहीतरी चटणी आहे, कैरीची चटणी आय थिंक सो ही। तर या ठिकाणी ना मी पराठे बनवते आणि आज ना एक पण पराठा फुटलेला नाही, एकदम मस्त फुगले, असे टमटम फुग लागले ना, त्याच्यामुळे मला करायला पण आनंद येतो। असं वाटतंय खूप सारे पराठे करतच बसावं, एकदम भारी फुगताय असे। आमच्या आता हावऱ्या मॅडम खाण्यासाठी बसलेले आहे। अरे खुश असशील ना तू, फायनली आपल्या गल्लीतला रोड होतोय। हा ना, फायनली मुहूर्त लागला आपल्या गल्लीतला रोड व्हायला। मस्त पैकी आता आहे ना खळखळ खळखळ किंवा मग पाऊस आल्यावर चिखल वगैरे काहीच होणार नाही, एकदम मस्त प्लेन। आणि आम्हाला क्रिकेट खेळायला पण भारी होईल आता। तुम्हाला क्रिकेटचं डायरेक्ट आता पिचच झालं। आता फायनली खडी पडते आणि इतकी धूळ निघते ना। आरोही मला इतकी इरिटेट करते माहिती का, तिला आहे ना एक तर पिक्चरची चॉईस नाहीये। टीव्हीवर काही लावायचं म्हटलं ना की तू तुझ्या चॉईसनी लाव, तुझ्या चॉईसनी लाव, एवढंच म्हणती। तसं काही नाहीये, तू नुसता फोन बघत बसतो ना, म्हणून म्हणते मी तुला की तिला ना फक्त माझ्या चॉईसने टीव्ही बघायची राहते, कारण तिला माहिती मी माझी पिक्चरची चॉईस लय भारी, मी मस्त मस्त पिक्चर लावतो। हर्षद म्हणतो मी बघत नाही, यांना बघायला लावतो, कारण मी ऑलरेडी बघितलेलं राहते पिक्चर। तर आमच्या गल्लीत आहे ना आता जेसीबी आलेलं आहे आणि जेसीबीने ना पूर्ण आधी खडी वगैरे ना पसरवणं चालू आहे। मम्मी ते अख्खी गल्ली खाली आहे, सगळे ते काम बघत बसलेले। आणि आरोही मॅडम तुम्ही काय पिताय ते, काय ते अननसचा ज्यूस? मला नाही केला ए, प्लीज कर ना। तूच पी मग। हे बघा, आणि मम्मी ते इथं खाली आहे, काम बघताय। हर्षद आरोही आम्ही आहे ना आता चाललोय प्लॉट कडे, तिकडे व्हिडिओ वगैरे शूट करायचे। हर्षद पण आलाय। हर्षद आहे ना बाहेर गल्लीत खेळत होता, मी त्याला आवरायला पाठवलं, नुसतं तोंड धुतलं आणि पावडर लावून आला होता इतकं मोठं। मग नंतर गल्लीतले त्याला हसायला लागले, मग गेला आणि पावडर पुसून आलं। आणि मी ना गाडी थोडी थंडी करायला लावलेली आहे, थोडी थंडी होऊ देऊ, कारण रोडचं काम चालू होतं ना, म्हणून मी गाडी ना बॅक साईडला लावलेली होती, तर लई तापली होती, तर थोडी थंडी होऊ देऊ। आता आरोही मॅडम पण आलेले आहे, चलो। तर आता आम्ही तयार होऊन मस्त पैकी निघालेलो आहोत आणि बाहेरचं वातावरण आहे ना एकदम भारी झालेलं आहे, म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे। पाऊस आला पाहिजे, पाऊस आलाच पाहिजे, कारण की खूप जास्त गरमी होतीये है ना। आज तर उलट आभाळ आले ना तर जास्त गरमी होऊ लागली। आज मी पायनॅपलचं ज्यूस केला होता ऋषी, बरं झालं तू नाही पिला, लेकच तर लागला तोंड बघून। पायनॅपलचा ज्यूस आहे ना ऍक्च्युअली घरी बनवूच शकत नाही, आणि बनला ना तर असं कडू कडून पानसट वेगळाच लागतो, असं भुस्सा भुस्सा लागत होता। तिची टेस्ट चांगली होती पण भुस्सा भुस्सा खाल्ल्यासारखं वेगळंच झालं होतं मला। ते गाळून घ्यावं लागतो, मग त्याला लई कुठं नाही, त्यापेक्षा घरी न केलेलाच परवडतो, पेक्षा खाल्लेलं बरं ते। दादा मी ना बातम्यामध्ये बघितलं की 10 मे पासून ते 15 मे पर्यंत आहे ना पाऊस चालणार आहे मध्ये। 10 मे ते 15 मे 15 मे पर्यंत। अरे वा, चांगलं शॉर्ट्स बघत होतो तेव्हा। बरं बरं, आपण कुठेतरी फिरायला तरी जाऊ यार, मला पण आता लय बोर होतोय। पहिली गोष्ट आपल्याला मतदान करायचंय 13 तारखेला, आमच्या इकडचं मतदान आहे, तर मतदान वगैरे करू आणि मग कुठेतरी फिरायला जायची प्लॅनिंग करू, कारण मतदान आहे ना आपला अधिकार आहे। आणि जर आता आपण घराच्या बाहेर पडलो नाही ना मतदानासाठी, आपण जर आता आपला हक्क बजावला नाही ना, मग नंतर मग आपल्याला 12 महिने, नंतर 12 महिने कशाला 5 वर्ष नुसतं टाळ्याच वाजवणे, त्यापेक्षा आताच घराच्या बाहेर पडा प्रत्येकाने आणि योग्य उमेदवाराला मतदान द्या तुमच्या शहरामध्ये। आणि पहिली गोष्ट, तुम्ही कोणत्या शहरातून आहे, कोणत्या जिल्ह्यातून आहे, कोणत्या गावातून आहे ते कमेंट मध्ये सांगा। मला बघायचंय की आपली ऑडियन्स आहे ना एक्झॅक्टली कुठली जास्त आहे, तर बघू आपण आपल्या ऑडियन्स मध्ये वोट करू, कोणत्या सिटीतली ऑडियन्स
आपल्याला सगळ्यात जास्त बघते. तर तुमच्या सिटीचं, गावाचं, तुम्ही जिथं कुठं राहता तिथलं नाव कमेंट करा. अरे इथे JCB ला बघ ना किती मोठा पाईप बांधलेला आहे. आता गाड्या कशा येतील त्याच्यावरतून काय माहिती गाड्या त्याच्यावरतून कशाला येतील. पण मग तू किती मोठा असाल तोपर्यंत थांबाल का एवढ्या गाड्या? थांबतील ना. ते काय ते वॅगनरच्या टायरला घासत घासत येतंय तिकडं. ते बघा तिकडं निघतोय. पण कशाचा असेल एवढा लंबा पाईप का हा? पाईपलाईनचा. वा 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 वा. मी आज जरा जास्त हँडसम दिसतोय ना म्हणून आरोही खूप जळती, खूप डायरेक्ट. बघा कोण म्हटलं जात आहे? उलट भारी ना, तू छान दिसतोय. वास येतोय जळायचा. तू छान दिसत नाहीये म्हणून प्राउड फील होईल ना की मेरा वाला अच्छा दिखता है, कितना क्यूट दिखता है. हाँ वो तो मैं बचपन से छू, उसमें कोई डाउट ही नहीं है. तुझ्या आता 1 महिन्याच्या सुट्ट्या राहिलेल्या आहे फक्त. त्याच्यानंतर रे त्याच्यानंतर मग डेली लाईफ चालू. डेली लाईफ काय राहते तुझी सांग बरं का जरा. अभ्यास करणं, खेळणं, ट्युशनला जाणं, शाळेत जाणं, अजून लई काम. आरोही रडायचं, हा ते आरोही सांग ना त्याचे नाटक सांग ना सगळे. सकाळी उठायचं, हा. पोट दुखतंय हे सांगायचं, रोज थोडा नाही वेळ सांगत. रडायचं. रोज नाही सांगत, तिसऱ्या दिवशी ना. तिसऱ्या दिवशी. कारण रेग्युलर तर तू वेगळं रिझन देतो. हा. कधी तुला जीवावर येतं शाळेत जायला, कधी काही वेगळे रिझन राहतात वेगवेगळे. मला जे माहिती जे जास्त होतात तुझ्या ते लाईफ पोट मध्ये दुखतं. ते पोट दुखायचे. एक उलटी होती उलटी. हा मग तेच ना, पोट दुखते मग मळमळ होती, ते हा. एकाच हिच्यात आलं. हा. मग ठीक आहे, रडत पडत जायचं शाळेत. शाळेतून आलं की मम्मीला विचारायचं आज जाणार आहे का तू दुकानावर? नको जाऊ मग. हा मुद्दाम मम्मीला ब्लॅकमेल करायचं. म्हणजे मम्मी एक तरी म्हणाल की तूच थांब आणि तू पण चल सोबत. म्हणजे त्याला माहिती दोन्ही पैकी. ट्युशनला नको जाऊ बाबा. हा आज ट्युशन साठी रडायचं. हा की ट्युशनला नाही जायचंय म्हणून रडायचं. एकदा तुझ्याकडून परमिशन घ्यायची, एक दिवस सुट्टीची, एकदा माझ्याकडून, एकदा आईकडून, एकदा पप्पाकडून. झाली. म्हणजे हा हर्षद म्हणजे इतक्या सुट्ट्या मारतो, त्याला इतकं जीवावर येतं. बट आहे ना आम्हाला त्याला अभ्यासाकडे फोकस करायला लावायचं आहे. कारण हर्षदला पण आहे ना फ्युचर मध्ये व्लॉगर व्हायचंय म्हणतो. तो म्हणतो आहे ना रे हर्षद, तुला व्लॉगर व्हायचंय ना चांगलं. मग जर तुला चांगलं व्लॉगर व्हायचंय तर चांगला अभ्यास पण करता आला पाहिजे, सगळ्या गोष्टीत हुशार पाहिजे. आणि मित्रांनो तुम्ही पण लक्षात घ्या, तुम्हाला जर व्हिडिओची या गोष्टीची आवड असेल ना तर अभ्यास पण सोबत करत चला. हालाकी आमच्या आरोहीने नाही केलाय, तिने पण मध्येच एज्युकेशन ड्रॉप केलं. बट तिचं पण एज्युकेशन आम्हाला परत आता कंटिन्यू करायचंय. कारण माझं तर बीटेक झालेलं आहे. म्हणजे म्हणायला माझ्याकडे एक डिग्री तरी की ऍटलिस्ट मी एक इंजिनियर आहे. बट आरोहीचं तसं काही नाहीये. बट छोटी मी अजून. हा किती छोटी राहती काय माहिती. मला खरंच वाटत नाही, म्हणजे 18 इयर जेव्हापासून कम्प्लीट झाले ना, मला अजून असं वाटतं माझं 19च रनिंग आहे. असं वाटतच नाही की 21, 20 किती आहे माझं 20. अजून मला वाटतच नाही की तेवढं आहे. मला आता वाटतं की 18च कम्प्लीट झाले अजून. बरं आहे ना मग काहीतरी बेनिफिट आहे तुला ऍटलिस्ट. नाही ते प्रत्येकाचं ते मुलींना सगळ्यांनाच वाटतं. त्या 25-30च्या जरी झाल्या तरी त्यांना वाटतं नाही मी तो अभि 16 साल की हूं. असं आहे ते. तसं मला नाही वाटत. मला असं फील होतं म्हणजे सगळ्यांनाच फील होतं ते. पोरांना असं वाटतं नाही आपण लयच मोठे झालो. 5वी-6वीच्या पोरांना पण वाटतं की आपण लय मोठे झालो, लगे भाई झालो. पण पोरींचं उलटा असतं. पोरी जेवढ्या मोठ्या होत जाताना त्यांना वाटतं नाही मी तर अजून लहानच आहे. काही फायनली आता प्लॉटच्या तिथं पोहोचलेलो आहे. इकडचं वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. बरं झालं ऊन नाहीये, कारण आता एवढा टाइम पण नाही झालेला. आरोही किती वाजले? 4 वाजले. त्या मानाने काहीच ऊनच नाही डायरेक्ट आले ना आज म्हणून. चला आता मस्त फोटो वगैरे क्लिक करू आणि आरोहीच्या आयडी साठी व्हिडिओ पण शूट करू. बाबू तेच व्हिडिओ काढती नुसती. दुसरे व्हिडिओ पण काढणार जरा, मराठी कॉमेडी वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे. हर्षद कसं वाटतंय इकडं? एकदम भारी. इथं थंड वाटतंय घरच्या पेक्षा. अरे तिकडं पण थंड झालं असेल, आता आभाळ आलाय ना त्याच्यामुळं. पाऊस झाला पाहिजे लय भारी वाटतं. आपण पाण्याची बॉटल नाही आणली यार, तरी तहान लागली आता. मला नाही लागली. तर मेरे को लगी ना तहान. हा आभाळ गरजायला लागलेलं आहे आता. बरं होईल जर पाऊस आला तर ना. मस्त थंड वातावरण झालं पाहिजे यार, आता लय झाली गरमी. तर आम्ही ना सगळ्यांनी मस्तपैकी इथं व्हिडिओ शूट वगैरे केले. बट तरी पण व्हिडिओची अशी इच्छा मरत नाहीये, कारण वातावरण इतकं मस्त झालंय ना, असं वाटतं खूप सारे रील्सचे व्हिडिओ काढावे. मी माझे काढले नाही कॉमेडी व्हिडिओसाठी. आरोहीचा गेटअप मला वेगळा पाहिजे, थोडा साधा पाहिजे. असं मॉडर्न ड्रेसवर आहे ना शक्यतो आम्ही कॉमेडी व्हिडिओ काढत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस गेलो आउटडोर आणि नसलंच काही ड्रेस तर मग चेंज करतो. बट आता घर जवळच आहे ना, नंतर कधी पण येऊ शकतो आपण इकडं. तर आरोही नेक्स्ट टाइम जेव्हा आपण इकडे येईल ना तेव्हा पंजाबी ड्रेस किंवा असा लॉंग ड्रेस घाल, कुर्ती वगैरे. मग आपण इकडे ना कॉमेडी व्हिडिओ पण शूट करू. पावसाची वाट बघतोय मी यार, कधी येईल पाऊस. हो ना यार. आता आपल्याला इकडे घर बांधणं आहे. नाही सध्या नाही. सध्या पैसेच नाही आपल्याकडे. आपल्याला सध्या पैसे आहे ना आपल्या शॉपमध्ये वगैरे गुंतवावं लागतं ना, त्याच्यामुळे सध्या घर वगैरेची काही प्लॅनिंग नाहीये. बट सगळ्यांचे आशीर्वाद असले तर लवकरच आपलं घर होईल. इकडं बांधायचं नाहीये सध्या, फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण इकडचे प्लॉट घेतलेले आहे. आता तुला आठवतं का आधी तुम्ही इथं फ्लॅट वर राहायचे तर तुम्ही किती पावसाचा वेट करायचे?
आधी आम्ही इथं फ्लॅटवर राहायचो. आम्ही इकडे कधी फ्लॅटवर नाही तिकडं सॉरी पुण्याला नाही बीड बायपास कडे. हा तिकडं. तर कसं वेट करत होते तुम्ही 2-3 दिवस पावसाचा. का बरं रे, मला नाही आठवत. तू व्लॉग पण बनवलेला आहे. करत असेल. पावसाची वाट कोणाला नसती, शेतकऱ्याला असती, सामान्य माणसाला असती, प्रत्येकाला पाण्याची गरज आहे म्हणून सगळेजण पावसाची वाट बघत असतात. लवकर आला पाहिजे मस्तपैकी पाऊस. हा लय भारी. पहिला पावसात तर मी मस्त गच्चीवर जाऊन आंघोळ करणार आहे. बट ह्यावेळेस आपण आता वरती वेअर हाऊस बांधलेलं आहे, तर ओलं व्हायला थोडा चान्स कमी आहे, पण होता येईल ओलं. थोडी बाजूला जागा आहे ना, तिथं जाऊ मस्तपैकी ओलं होऊ. मी दरवेळेस पहिल्या पावसात ओलं होतो म्हणजे होतोच. तर काही हर्षदला आहे ना ती बुड्डी भेटली, पांढरी बुड्डी. अरे हर्षद ते नाही, ते हिरवं फुल ते उचलायचं. हा अरे फुल आहे ते. अरे इकडं आण त्याला, इकडं आण आणि फुक त्याच्यावर, फुक. हा फुक. कसं उडतं बघ. हा किती भारी वाटत ते. चल बस झालं, चल चलो. चला 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 आरोही चल. आरोही पण खेळत बसली त्याला आता. हे बघ किती उडाले. घरी जाता आता म्हटलं थोडं ऊसाचा रस वगैरे पिऊन जाऊ. तर ही जी लाईन आहे ना, ही पूर्ण सीएनजी साठी थांबलेली आहे. आपण जर थांबलं तर लय वेळ लागेल बाबा. अजून चालू नाही झालं टाकायचं म्हणून एवढी लाईन आहे. आणि तिकडे आहे पंप लय दूर आहे. इकडच्या साईडला पंप आहे, तिथून पूर्ण लाईन आहे. आणि एवढा जो गॅप सोडलाय ना, हा इकडच्या गाड्या जाण्यासाठी सोडलेला आहे. मग पूर्ण लाईन आहे. रात्री लागल आपल्याला जायला, म्हणजे घरी जायला रात्र लागल. तर फायनली आता घरी आलोय आणि मी 2 व्हीलर काय केली तिकडे एका मावशीच्या तिथं लावली होती ना, आणून आता परत गल्लीत लावलेली आहे. कारण गल्लीत आहे ना सध्या तरी खडीच पांगवलेली आहे, बट रोडचं काम व्हायला अजून 3 दिवस आहे. आरोही काय उद्योग चालू आहे? मम्मी काय करते गई? मसाला पापड. त्यासाठी तिने पापड वगैरे गरम केलेले आहे तव्यावरती. कांदा टमाटर एकदम बारीक चिरून घेतले. वेगळं खाल्लो. कस काय खाल्ला मी, भात करून खाल्ला. आणि ती पापड घालतीये. आम्ही थोडस बाहेर फिरायला गेलो होतो, आता परत आलोय घरी. आणि हा आरोहीचा भाऊ आलाय आरोहीला भेटायला. काय आणलं रे आरोहीला भेटायला? तू दात आणला का किडका? दाखव बर का. त्याचे दात किडले. काय झालं तुझ्या दाताला? हा काय सांग ना, दाताला झालं काय? दाखव. हे काय आलं तिथे एवढं काळ? ते बघ पाठीमागं हर्षद. ते बघ चॉकलेट खाल्ले नव्हतं बरं काय, म्हणून चॉकलेट खायचं नाही. विचार त्याला कशाने झालं. माझे पण होते ना, माझे तर खूपच होते डायरेक्ट समोरचे. तुझे कशाने झाले होते? चॉकलेट खाल्ल्यामुळे. हा मग सांग त्याला पण. चॉकलेट नाही हो खात जाऊ, नाही तर माझ्यासारखे होते. माझा एक फोटो आहे ना त्याचा, हो आहे. दाखव त्याला. हर्षदचे पण किडले होते बरं का दात चॉकलेट खाऊन. असं आहे बघ कसं काढतो रे ते. आपण दवाखान्यात माझे लावलेलं डायरेक्ट उपटतात. रडत ना. रक्त येत होतं असं. मग आरोही तुझे केस गळताना, तुझे केस गळताना, हे बघ जेनेटिक प्रॉब्लेम आहे तुमचा. समोरून आहे पप्पाला, मला थोडी समोरून आहे. समोरून नाही मला. मग तुझे कुठे गळता केस? असे कुठून पण गळतात. हा मग कुठून पण नाही. हे काय मग तुझं म्हणे जेनेटिक असतं. हा ना, मग जेनेटिक असतं. बघ ना म्हणजे लेडीजचं लेडीजवर मेन्स वर आहे का? मग आपले पप्पा पण थोडे टकले हर्षद, आपण पण टकले होणार म्हणजे. थोडे म्हणे. हा मम्मी काय बाबा, मला आताच केसांना जीव लावा लागेल. मग मला केस गमवायचे नाही. मला एक तर केस लय आवडतात जरा अर्ध होतं, आता पूर्ण गेलंय बाबा. केस भरपूर रिलेटिव्ह आपले टकले झाले बाबा. केस जपणं पडेल. मला जास्त जीव लावणे केसाला, कारण मला प्रत्येक वेळेस केसात असा हात फिरवायची सवय आहे. हा ही समोरून गेली. त्याच्यात काय, कूलर ओपन होते, त्या कूलर मध्ये जाऊन बसली. चल बाहेर आहे. चल पिलू चल. आरोहीचे पप्पा आहे ना, आमचं कूलर जे खराब झाले ना, ते रिपेअर करायचा प्रयत्न करताय. होईल का रिपेअर? नाही, डॉक्टरनी कसं बघितलं सांगितलं पाहिजे. रोग काय पेशंटला, एवढा वेळ नाही लावला पाहिजे. डॉक्टर आहे तुम्ही मशीनचे. हार्ट फेल मग हार्ट बायपास सर्जरी करून घेऊ. त्याला काय, कूलर चालू तर झालेलं आहे, पण तरी पण ना ते वाजतं का बरं काय माहिती. अरे जरा पोझिशन चेंज करशील का बसायची? गल्ली त्यांना लहान पोरांचं मस्त क्रिकेट वगैरे खेळणं चालू आहे. एकदा रोड झाला ना, मग त्यांना एकदम मस्त आहे क्रिकेट ते खेळायला. तर काही आरोहीचे पप्पा मी बाहेर गेलो आणि त्या कूलर साठी मोटर घेऊन आलो. त्याच्या पहिले आम्ही शॉप मध्ये गेलो. शॉप मधले ते लाईट आहे ना थोडे खराब झाले होते, ते सगळे लाईट बदलले. आणि आता आहे ना कूलर साठी बघा अशी मोटर आणलेली आहे. ही मोटर आहे बघा, ही मोटर त्यात बसणार आहे. आणि
आणि हा पंखा पण आणलेला आहे नवीन, तरी पण हा मम्मीला आवडला नाही. का बरं मम्मी? कलर का? अरे तो त्याला काय झालं होतं ते तुझा पंखा चांगला नव्हता का? आधीचा चांगला नव्हता का म्हटलं? आधीचा खराब नाही झाला का? त्याच्यावर किती धूळ बसली. तुम्हाला दिमाग नाही ना, फरक पडाय थोडासा. मी बघा इथं कशी बसलीये. काही पण कोणी पण काम करत असलं ना तिचं खुटर फुटर मध्ये असतच. आता तिने मला बघितला, आता ती 2 मिनिटात तिथून गायब होणार आहे. या सगळ्या घरात कोणालाच घाबरत नाही, मलाच घाबरते. मला बघूनच पळून जाते डायरेक्ट. काही फायनली आमचं जे जुनं कूलर होतं ना ते चालू झालेलं आहे आणि आज आरोहीचे मम्मी पप्पा आले ना, सो आज आमच्याकडे पनीरची भाजी बनलेली आहे. आरोहीने आंबे पण नेले. हो झाली रे भाजी, छान झाली. कधी झाली हर्षद? एकदम भारी झाली. तर या ठिकाणी पनीरची भाजी, पापड, पोळी. आरोही कैरी आणि कांदा पण दे ना. हाय काय? एक कांदा, एक कैरी. बैस ना मम्मी तू पण. ते द्या ना. आरोही दीदीचे मम्मी पप्पा आले ना, त्यामुळे आमच्याकडे पनीरची भाजी बनलेली आहे. आणि आता आपण सगळ्यांना विचारू पनीरची भाजी कशी झाली आहे. पप्पा कशी झाली पनीरची भाजी? दादा कशी झाली? कशी झाली? कशी झाली? कशी झाली? एक नंबर. छान झाली. येशू कशी झाली ती भाजी? शान शान होतो, शान होतो, शान. आणि आज आहे ना पप्पानी ना आंबा आणला होता, तर पप्पाला विचारू कोणता आंबा आहे. पप्पा कोणता आंबा आहे? बदाम. गोड आहे. खाल्ला कधी तू आमट्या? तू सांगितलं ना गोड आहे, त्यामुळे गोड असणार. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. आता आरोहीचे मम्मी पप्पा पण घरी गेले आणि मम्मी ना आता या ठिकाणी साफसफाई वगैरे करते. आरोही पण थोडंफार आवडतीये आणि ना मम्मी ना हर्षदला डोकं लावतीये व्लॉग कर. बट हर्षदला आहे ना व्लॉग वगैरे करायलाच आवडत नाही वाटतं, त्याच्यामुळे तो काही करत नाही. मम्मी ना हर्षदच्या मागच लागली व्लॉग कर. मला आहे ना करू देत नव्हते व्हिडिओ वगैरे. मी बाहेर जाऊन करायचो. आवड असली ना माणूस कुठेही कोणत्याही परिस्थितीत व्हिडिओ वगैरे करतो, म्हणजे जे आपलं आवडतीचं काम असतं. पण हर्षदला आहे ना एवढा स्पेस आहे, सगळ्या गोष्टी आहे, मोबाईल एवढा भारी हातात, तरी पण त्या संधीचा फायदा घेत नाही. मम्मी आणि हर्षद मध्ये एक साम्य आहे. मम्मी एकच गाऊन झाले 2-3 वर्षापासून घालत होती. तसं आहे ना आम्ही आता हर्षदला आहे ना बर्थडेला कपडे घेऊन दिले ना, हर्षद डेली तेच कपडे घालतोय. हेच टी शर्ट, हेच जीन्स. डेली नाही घालत, तेव्हा बाहेर वगैरे जायचं असलं तेव्हाच घालतो. अरे पण मग बाहेर जायला दुसरे पण कपडे आहे ना, मी ते म्हणतोय ना. आहे ना, मग हेच काय घालायची गरज आहे प्रत्येक वेळेस? मग ते खराब झाले तर मग. आणि आम्ही सगळेच त्याला बोलतोय की व्हिडिओ कर, सुट्ट्या येतं त्या गोष्टीचा फायदा घे. बट काहीच नाही, दिवसभर नुसतं काहीतरी व्हिडिओ बघतो. यांनी ही गाडी घेतली, त्यांनी ती गाडी घेतली. तू बघ व्हिडिओ, त्यात काही वाद नाही, बघ व्हिडिओ, पण काहीतरी चांगलं पण करायचा प्रयत्न कर ना, शिकायचा प्रयत्न कर ना त्या व्हिडिओ मधून. आणि काही त्याचबरोबर वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.